वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू लोंढे ओएसी यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण लेसन पाहणार 2.6 वर्ल्ड हेरिटेज. वर्ल्ड हेरिटेज हा लेसन जागतिक वारसा स्थळावर आधारित आहे, जो की आपल्याला एक सांस्कृतिक आणि जे संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे कुठं कल्चरल हेरिटेज आहे, नॅचरल हेरिटेज आहे, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला या लेसनमधून पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. हा लेसन खूप इंटरेस्टिंग आहे. लेसन पूर्ण पहा. आपण 2.6पर्यंत आलो आहे, म्हणजे आज हा लेसन जो आहे तो 2 व्हिडिओमध्ये संपून जाईल. लेसन मोठा असतो म्हणजे 2 पार्ट्स करावे लागतील. इंग्लिशसाठी तुम्ही खूप चांगले रिस्पॉन्स देत आहे, मला आवडत आहे, तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे. सबस्क्रायबर पण वाढवा, आवडेल. आपली जर्नी पुढे अशी अनेक वर्ष राहावी अशी माझी इच्छा आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. परत व्हिडिओ सुरू करायचे चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं धन्यवाद. चला व्हिडिओ मग सुरू करूया. सो स्टुडंट्स, फ्रेंड्स, वर्ल्ड हेरिटेज हा लेसन कशावर आहे ते तुम्हाला मी आत्ता सांगितलं. इथं तुम्हाला काही चित्र दिसत असणार. हे वर्ल्ड हेरिटेज पण आहे आपल्या या जगातील काही आहे, जसं की हे अजिंठा केव्स आहे, अजिंठा लेणी आहे. ओके, त्याच्यानंतर मग इथे हे इजिप्तचं पिरॅमिड तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला हे ओपेरा हाऊस आहे. ओके, आणि हे कास पठार आहे. थोडक्यात काय सांगायचं झालं तर वर्ल्ड हेरिटेज हे आपल्याला एक जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी सांस्कृतिक धरोहर आहे, नॅचरल धरोहर आहे किंवा दोघांची मिश्रित अशी धरोहर आहे, त्या धरोहरांची माहिती आपल्याला मिळते. काही काही धरोहर मानवनिर्मित आहे, जसं हे जे तुम्ही बघताय ओपेरा हाऊस, ओके, सिडनीमधलं हे मानवनिर्मित आहे. ओके, हे सुद्धा मानवनिर्मित आहे, पण यातून एक कल्चरल हेरिटेज दिसतं आपल्याला. ठीक आहे, हे सुद्धा मानवनिर्मित आहे, पण यातून इजिप्तची संस्कृती आपल्याला दिसते आणि हे एक नैसर्गिक धरोहर आहे. मग अशा प्रकारे या धरोहरांची माहिती आपल्याला मिळणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला जगातील 7 वंडर्स माहीत आहे का? आठवा पाहू. नसेल माहीत तर काळजी करू नका. व्हिडिओ चालू असताना तुम्हाला 7 वंडर्स आहेत, त्यांची चित्र दिसतील आणि त्यांचे तुम्हाला नावं दिसेल. पण मी तुम्हाला जरा एक्सप्लेन करतो कोणकोणते ते आहेत. बघा, इकडं सगळ्यात पहिले तुम्हाला दिसत असेल ते लिहून ठेवलेलं आहे मी की 2007च्या आधी, ओके, 2007च्या आधी कोणते वारसास्थळे होते आणि 2007पासून म्हणजे 7 जुलै 2007 पासून कोणकोणते नवीन आश्चर्य, दॅट मीन्स 7 न्यू वंडर्स ऑफ द वर्ल्ड हॅज बीन डिक्लेअर्ड सिन्स 2007 हे तुम्हाला दिले आहे. मग पहिले बघा तुम्हाला काय दिलेलं आहे. ताजमहल. ओके, जेव्हा आपण ताजमहलचं नाव ऐकतो तेव्हा आपलं गर्व होतो की ताजमहलला पहिलं स्थान देण्यात आलं आहे. कलोसियम रोम, चिचेन इत्झा जे मेक्सिकोमध्ये आहे, माचू पिच्चू जे पेरूमध्ये आहे, चीनची भिंत हे सर्वांना माहीतच आहे चीन, पेट्रा जॉर्डन आणि क्राइस्ट रिडेमर जे ब्राझीलमध्ये आहे. आणि याच्या आधी कोणते होते तर ते पण जरा पाहून घेऊया, म्हणजे तुम्हाला थोडंसं इन्फॉर्मेशन मिळून जाईल. बघा इथं तुम्हाला दिलं आहे की इसवी पूर्व 2700मध्ये कैरोजवळ पिरॅमिड बांधले गेलं. ओके, नंतर मग 7 वंडर्स अजून कोणते होतं, त्यामध्ये दुसरा क्रमांक आहे झुलत्या बागा, ज्याला हँगिंग गार्डन असे म्हणतात. मग हँगिंग गार्डन काय आहे तर बॉबिलोन नेबुचाडने झारच्या कारकिर्दीमध्ये बगदाद जवळ गच्चीवर या झुलत्या बागा बांधल्या होत्या. मोसोल्सची कबर, डायनाचे देऊळ, अपोलोचा ब्रांचा पुतळा, ज्युपिटर अलिपसचा पुतळा, अलेक्झांड्रिया येथील दीपस्तंभ हे सर्व आश्चर्य आहेत. पण यातले बरेचसे इजिप्तचं जर सोडलं तर बाकीचे जे आहे ते उर्वरित सर्व अस्तित्वात नाही आहे. म्हणजे त्यानंतर कालखंडामध्ये जे जे शासक आले होते त्यांनी इन्व्हेड करून ते सर्व निस्तनाभूत केल्या. तर फक्त इजिप्तच्या पिरॅमिड उरल्या, ज्याचा उल्लेख आणि ज्याचं इन्क्लुजन 2007 पासून सुद्धा केलं गेलेलं आहे. ठीक आहे, मग आपण लेसनला सुरुवात करूया. हे प्रायमरी इन्फॉर्मेशन होती तुमच्या नॉलेजसाठी. तर हे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला काय दिले. अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट डिटरमाइंड बाय द युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को टू हॅव अ सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. म्हणजे काय दिले बघा की जागतिक वारसा स्थळे हे ठरवण्याचं पूर्णपणे अधिकार जो आहे तो युनेस्कोला आहे. आणि युनेस्कोचं फुल फॉर्म तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके, युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे ही संयुक्त राष्ट्राची एक शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था आहे. आणि यांच्याकडे सर्व अधिकार आहे की कोण ह्युमॅनिटीला म्हणजे या मानव जातीला कोणकोणत्या अशी स्थळे आहेत जे कल्चरल असतील किंवा नॅचरल असतील. आता याच्यामध्ये सांगा कोणकोणते नॅचरल आहे, तर ही एक नॅचरल आहे, बाकी ही काही मॅनमेड आहे, हे कल्चरल आहे. ओके, पुढे बघायचं.
हे तुम्हाला काय दिलं, ॲज सच द साईट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्ट्रेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आता बघा, युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे, यांच्याद्वारे एक प्रोग्राम राबवला जातो. जो प्रोग्राम आहे इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम, आंतरराष्ट्रीय धरोहरांचं जतन करणारी एक प्रोग्राम केला जातो, एक कार्यक्रम राबवला जातो. त्यांच्याद्वारे यांचं संरक्षण आणि यांना मेंटेन केलं जातं. म्हणजे बऱ्याचपैकी पैसा यांच्याद्वारे पुरवला जातो. पण हा पैसा यांना कुठून येतो, तर संयुक्त राष्ट्रामध्ये जे देश आहे ते देश कॉन्ट्रीब्युशन करतात युनेस्कोला हे काम करण्यासाठी. पुढे बघा स्टुडंट्स, बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली, दे व्हॅरी इन टाईप, इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. बघा काय दिलं इकडं, कारण काय दिलं आहे बघायचं, जागतिक वारसा स्थळे आहे हे अशा काही विशिष्ट जागा आहे. सिग्निफिकंटचा अर्थ होतो विशिष्ट जागा आहे, जे कल्चरली अँड नॅचरली आहेत, म्हणजे काही सांस्कृतिक आहे तर काही नैसर्गिक आहे. त्याचबरोबर त्यांची भिन्नता पण आहे. व्यारी म्हणजे भिन्नता. कशात व्यारी आहे, तर त्यांच्या प्रकारात, टाईप्समध्ये आहे, ज्यामध्ये जंगल येतात, तलाव येतात, ओके, मॉन्युमेंट्स येतात, मोठे मोठे बिल्डिंग्स येतात, सिटीज येतात. ओके, मग हे सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत तर कोणकोणते आहेत, तर कोणकोणते सांगा चला. कल्चरली, नॅचरल, ओके, हे दोन आहे. आणि याच्यामध्ये पण एक आहे ते म्हणजे माणसाने अशा काही वास्तू म्हणजे मॉन्युमेंट्स बनवून ठेवले आहे ज्यातून मानवी संस्कृती दिसते. ठीक आहे. पुढे बघा, वर्ल्ड हेरिटेज साईट कॅन ऑल्सो बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. बघा, वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहे यांचं संमिश्र एक उदाहरण म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा काही ठिकाण आहे ज्याच्यातून ह्या दोन्ही गुण आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल, माउंट होंगशान इन चायना इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. एक उदाहरण त्यांनी दिलं की चायनातलं माउंट होंगशान जे आहे एक पर्वत आहे, हे एक विशिष्ट प्रकारचं एक वैशिष्ट्य दाखवतो जेणेकरून त्यात मानवी संस्कृती दिसते. पुढे काय दिले बघा, द माउंटन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक. आणि हे जे पर्वत आहे हे विशिष्ट का आहे, हे का असं विशेष मानलं जातं, तर त्याचं कारण आहे की त्याचा जो फिजिकल लँडस्केप आहे म्हणजे जो त्याचा भौतिक प्रकार आहे, जो काही आपण असं म्हणूया भौगोलिक जो प्रकार आहे, लँडस्केप जो आहे तो एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचंही चित्र मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देईन, ते तुम्हाला आवडेल पाहायला. बघा इथं पुढे बघा, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. मग आता वर्ल्ड हेरिटेज साईटचा इतिहास काय, म्हणजे ही संस्था म्हणूया किंवा हे एक जागतिक संघटना जी ही का तयार झाली, याचं कारण काय आहे. ओके, व्हॉट विच आर दी बॅकग्राउंड्स बिहाइंड टू एस्टॅब्लिश सच हिस्टोरिकल साइट्स. ओके, और आय कॅन से सच हिस्टोरिकल ऑर्गनायझेशन. ही अशी ऐतिहासिक संस्था ही अशी का बनली, व्हॉट आर दी बॅकग्राउंड्स, त्याच्या मागचे काय पार्श्वभूमी होती, काय कारणं होती. लेट्स सी. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, म्हणजे असं म्हणायचं आहे की जागतिक वारसा धरोहरे आहेत यांचं संगोपन करण्याची गरज ही 20व्या शतकाच्या सुरुवातीला आली. आता सुरुवातीला म्हटल्यानंतर कधी की आपण असं म्हणूया की 1930 पासून याला सुरुवात झाली आहे आपण असं म्हणूया, पण ॲक्च्युली त्याचं इम्प्लिमेंटेशन हे 1959 पासूनच झालं. बघा पुढे काय दिलंय, मोमेंटम फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटिल द 1950. म्हणजे 1950 पर्यंत यांच्या कोणत्याही कामाला गती नव्हती आली. मोमेंटम म्हणजे गती. In 1954, Egypt started plan to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. 1954 साली काय झालं, इजिप्त या देशाने पाणी थांबवण्यासाठी आणि पाण्याचा वापर करण्यासाठी किंवा त्यावर कंट्रोल नियंत्रण करण्यासाठी नाईल रिव्हरवर एक अस्वान एक मोठं डॅम बनवायचा विचार केला होता. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temple. सुरुवातीला हा जो प्लान होता डॅम बनवायचा, यामुळे तिथं दरीमध्ये व्हॅलीमध्ये जे काही टेम्पल्स आहे, अबू सिम्बल टेम्पल्स आहे, हे पूर्णपणे नष्ट झाले असते.
म्हणजे जो त्यांचा प्लॅन होता पाणी थांबवायचं, तुम्हाला तर माहीत आहे की जेव्हा पाणी थांबवलं जातं तेव्हा वाहत्या पाण्यात जेव्हा डॅम बनवलं जातं तेव्हा मोठ्या प्रमाणावर मोठ्या जागेमध्ये हे पाणी साचत जातं. मग तिथे काही टेम्पल्स होते जे अबू सिम्बल टेम्पल होते अँड स्कोर्स ऑफ अन्शंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स, आणि त्याचबरोबर प्राचीन इजिप्तचे काही वस्तू होत्या त्या सुद्धा त्या पाण्यामध्ये बुडाल्या असत्या. टू प्रोटेक्ट द टेम्पल अँड आर्टिफॅक्ट्स, मंदिरांना आणि त्या पूर्वकालीन बांधलेल्या वास्तूंना वाचवण्यासाठी युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन 1959. युनेस्कोने 1959 साली एक आंतरराष्ट्रीय कॅम्प भरवला. कसला कॅम्पेन भरवला? ही शिबिर भरवली वाचवण्यासाठी. मग त्यासाठी काय केलं बघा त्यांनी, in 1959 that called for the dismantling and movement of the temple to higher ground. म्हणजे काय करायचं की त्या सर्व टेम्पलला एका उंच ठिकाणी काय करायचं, बांधायचं. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $18 million. या सर्व प्रोजेक्टचा खर्च होता $80 million. $40 million ऑफ विच केम फ्रॉम 15 डिफरंट कंट्री. त्यातले $40 million आहे ते 50 देशातून आले. Because of the project success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. म्हणजे काय बघा, या सक्सेसमुळे, मग कोणतं सक्सेस की 50 देशाने कमीत कमी $40 million दिले. यामुळे ह्या ज्या आर्टिफॅक्ट्स होत्या इजिप्तच्या आणि त्याचबरोबर जे टेम्पल्स होते त्यांना सुरक्षित केलं गेलं. आणि त्याचबरोबर जेव्हा सक्सेसफुल झालं असा प्रोग्राम 1959ला, त्यानंतर युनेस्कोने ठरवलं, युनेस्को आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वास्तूंना वाचवण्याची परिषद आहे त्यांनी एक सुरुवात केली की एक मसुदा बनवायचा, अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन, एक मसुदा बनवायचा ज्यामध्ये सर्व आंतरराष्ट्रीय मॉन्युमेंट्स आहे किंवा जे साईट्स आहे त्यांना वाचवण्यासाठी योगदान सर्व देशांकडून आलं पाहिजे, यासाठी त्यांनी एक प्रोग्राम राबवला. बघा पुढे काय दिले. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965, लगेच त्यानंतर 1965 मध्ये अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. तुम्हाला माहित आहे व्हाईट हाऊस हे कुठं आहे, ओके, अमेरिकेमध्ये. मग अमेरिकेतलं जे व्हाईट हाऊस आहे तिथे एक कॉन्फरन्स केली गेली 1965ला, आणि या कॉन्फरन्सला पुढे वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट असं म्हटलं गेलं. म्हणजे जागतिक वारसा एक संस्था अशी बनवली गेली. ट्रस्ट म्हणजे काय, जे पैसे देते किंवा अनुदान देते अशा प्रकारच्या संस्थेला ट्रस्ट असे म्हणतात. ओके. टू प्रोटेक्ट हिस्टॉरिकल कल्चरल साइट्स बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साइट्स. मग यांचं काम काय होतं की जे काही ऐतिहासिक सांस्कृतिक धरोहरे आहेत त्याचबरोबर जे काही नैसर्गिक आहे, जे पाहण्यासारखे धरोहरे आहेत त्यांचं संरक्षण करणे. फायनली इन 1968, शेवटी 1968 मध्ये द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ अ नेचर डेव्हलप सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम. आता हे काय बघा, युनायटेड स्टेट्सने जी संस्था बनवली होती वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, याला सर्व काही योगदान, अनुदान, ओके, दॅट मीन्स कॉन्ट्रीब्युशन अँड डोनेशन ऑल कम्स फ्रॉम वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. म्हणजे हे वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टकडून कुठून पैसा होता, अमेरिकेकडून. पण म्हणतात ना की अमेरिकेचं प्रत्येक वेळी प्रभुत्व, ओके, व्हाय ऑलवेज इन्फ्लुएन्स ऑफ अमेरिका. So some organization, or I must say there were some people who did not want 100% contribution or 100% influence of United States of America. That's why काही इंटरनॅशनल युनियन होत्या, ओके, फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, म्हणजे निसर्गाचं कन्झर्वेशन करायचं, संगोपन करणाऱ्या संस्था ज्या होता त्यांचे गोल, त्यांचे जे ध्येय होते ते याच वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टच्या ध्येयांसारखे होते. आणि त्यांनी एक रिपोर्ट जी आहे ती कोणापुढे सादर केली, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट, म्हणजे एक आंतरराष्ट्रीय जागतिक परिषद आहे, ओके, मानवी पर्यावरणामध्ये मानवी पर्यावरण नावाने, जे की स्टॉकहोम या ठिकाणी स्वीडनमध्ये आयोजित केली गेली 1972 मध्ये. आणि त्यांच्या पुढे सिमिलर गोल असलेले हे एक प्रपोजल सादर केलं गेलं. तुम्ही म्हणा सर हे कन्फ्युजन आम्हाला वाटतं की यांनी आधी केलं यांनी केलं. मग कसं माहिती आहे का, जागतिक धरोहर म्हटल्यानंतर संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे
जे काही जागतिक धरोहरे आहेत, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहेत, यांचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. असंही म्हटलं गेलं की पूर्वीच्या वेळी काही हिस्टॉरिकल प्लेसेस, साईट्स असे होते ज्याच्यामध्ये अरबो खरबो रुपयाचा खजाना होता. आपण असं म्हणूया ना, ट्रेजर होता. अनेक वेळा अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये आणि इतर अनेक देशामध्ये हा जो ट्रेजर आहे हा मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला गेला अनेक संस्थांद्वारे. मग आता मला सांगा, जर फक्त अमेरिकेची जर संस्था जगातील सर्व धरोहरांची जर काळजी घेत असेल, पैसा पुरवत असेल संरक्षण म्हणून, तर यांच्यामध्ये इंटरफेअर सुद्धा कोणाचं वाढलं असतं? अमेरिकेचं. हे जगातील इतर काही संस्थांना मान्य नव्हतं आणि म्हणून ही इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप ही एक संस्था जी आहे पुढे आली. यांनी युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंटच्या समोर स्टॉकहोममध्ये 1972 साली स्वीडनमध्ये हा प्रपोजल दिला. पुढे काय बघा, फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स द कन्व्हेन्शन concerning the protection of world culture and natural heritage was adopted by UNESCO General Conference on November 16, 1972. त्यानंतर हे जे गोल्स होते, या गोल्सचा मागोवा घेत, म्हणजे फॉलोइंग दिले म्हणजे पुढचं नाही घेत, मागोवा घेत द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चर अँड नेचर हेरिटेज वॉज अडॉप्टेड बाय युनेस्को. मग युनेस्कोने त्यांच्या जनरल कॉन्फरन्समध्ये याचं प्रपोजल स्वीकार करण्यात आलं नोव्हेंबर 16, 1972 साली. मग अशा प्रकारे जागतिक धरोहरांना सुरक्षित, संरक्षित आणि डेव्हलप करण्याचं काम युनेस्कोने केलं. हे होतं त्याचं बॅकग्राऊंड. ओके, इट इज ऑल अबाउट द हिस्ट्री विच इज डेव्हलप बाय युनेस्को, हाऊ युनेस्को लॉन्च वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा जो हा भाग आहे, जो पुढचा जो आहे पार्ट, हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि व्हिडिओ आणि चॅनल खरंच तुम्ही नवीन होता तर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा पुढचा भाग बघूया. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.